नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, संविधानातील अनुच्छेद 21 अंतर्गत जीवनाचा अधिकार हा प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील महामार्ग सुरक्षेसंदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अंतरिम निर्देश जारी केलेत. महामार्गांवरती नो पार्किंग आणि महामार्गालगत ढाबा, हॉटेल किंवा कोणतंही व्यावसायिक आस्थापन सुरू करण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. राजस्थान आणि तेलंगणा येथील भीषण अपघातांमध्ये सुमारे 34 जणांचा मृत्यू झाल्यानंतर न्यायालयाने याची स्वतःहून दखल घेतली होती. या अपघातांनी महामार्ग व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी उघड केल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय आणि देश पातळीवरील महामार्ग सुरक्षेचा सखोल आढावा घेण्यासाठी देखील कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. तर मग आता सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेले काही प्रमुख निर्देश आहेत. यामध्ये कोणतंही अवजड व्यावसायिक वाहन महामार्गावरती आता इथून पुढे उभं करता येणार नाही. देशातील महामार्गालगत ढाबा, हॉटेल किंवा कोणतीही व्यावसायिक आस्थापनं सुरू करण्यास तात्काळ बंदी घालण्यात आलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाकडनं रस्त्यालगतच्या व्यावसायिक आस्थापनांबाबत सविस्तर अहवाल कोर्टानं मागवलेत. देशातील रस्त्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गांचा वाटा केवळ 2% असला तरी सुमारे 30% अपघात हे याच महामार्गांवरती होतात. यावरनं अंमलबजावणीतील त्रुटी, पायाभूत नियोजनातील कमतरता आणि रस्त्यालगतच्या अनधिकृत आस्थापनांचं नियंत्रण अपयशी ठरत असल्याचं दिसून येतंय. उभ्या अवजड वाहनांमुळे आणि अतिक्रमणांमुळे होणारे वारंवार अपघात आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं हे द्योतक आहे. अनुच्छेद 21 अंतर्गत सुरक्षित आणि सन्माननीय जीवनाचा अधिकार सुनिश्चित करणं ही राज्याची घटनात्मक जबाबदारी आहे. यामध्ये आता सर्व अनधिकृत बांधकामं ही 60 दिवसात हटवण्याचे आदेश देण्यात आलेत. जिल्हा प्रशासन, पोलीस, NHAI, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक संस्था यांच्या सहभागानं हायवे सेफ्टी टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे आणि महामार्गांच्या मध्यरेषेपासून 40 मीटर निवासी आणि 75 मीटर व्यावसायिक अंतरामध्ये जमिनीच्या वापरास कोणताही बदल करता येणार नाही. राज्य पोलीस आणि परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाकडनं दर 50 किलोमीटर अंतरावरती नियमित गस्त ठेवण्यासाठी हायवे सर्व्हेलन्स टीम स्थापन करावी लागणार आहे. NHAIनं सर्व 4x6 लेन महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरती कॅमेरे आणि वेग मोजणारी यंत्रणा कार्यान्वित करावी. प्रत्येक 75 किलोमीटर अंतरावरती रुग्णवाहिका आणि क्रेनची उपलब्धता अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानंतर अपघात प्रवण ठिकाणं ओळखून 45 दिवसात त्याची यादी प्रसिद्ध करावी. प्रत्येक ब्लॅक स्पॉटवरती हाय मास्ट लाइटिंग, त्यानंतर वेग नियंत्रण कॅमेरे बसवायला हवेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता नॅशनल हायवेजवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रॅकडाऊन करण्यात येणार आहे. यामध्ये आता तुमचं जर व्यावसायिक वाहन असेल तर तुम्ही कुठल्याही हायवेवरती ते वाहन उभं करू शकत नाही आणि नॅशनल हायवेजवरती ढाबे आणि हॉटेल्स हे सुद्धा उघडले जाऊ शकत नाहीत. त्यासाठी स्पेशल परमिशन घ्यावी लागेल आणि त्यासाठी खूप जास्त परवानग्या देखील घ्याव्या लागतील. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.